मी काय म्हणते मंडळी, दरवर्षी आपण गुढीपाडव्याला श्रीखंड बाहेरून आणतो, पण यावर्षी श्रीखंड घरी बनवायचं का? ते देखील आपल्या हाताखाली जे साहित्य अवेलेबल आहे ना, त्याच साहित्याचा वापर करून. आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कोणतेच आर्टिफिशियल रंग नाही किंवा कोणताच वेगळा फ्लेवर नाही किंवा यामध्ये कोणताच प्रिझर्वेटिव्ह न वापरता खूप साध्या सिंपल पद्धतीने मस्त मलाईदार, क्रीमी आणि दाटसर श्रीखंड आज आपण घरी बनवतो आहे. बरं, रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हीसुद्धा असं दाटसर श्रीखंड अगदी सहज बनवू शकता. आणि ही रेसिपी तुम्हाला कुठेही जरासुद्धा आवडली ना, तर रेसिपीला लाईक करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. बरं, इथं रात्रीच मी अर्धा लिटर दुधाचं दही लावून घेतलं होतं. दही कसं लावायचं ना, याची डिटेल रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही नसेल पाहिली ना, तर एकदा बघून घ्या. बरं, स्वच्छ कॉटनचा कपडा मी इथं धुवून घेतलेला आहे आणि खाली एक डब्बा ठेवला, त्यावरती पुरणाची चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती हा स्वच्छ धुतलेला कपडा ठेवायचा आणि त्यामध्ये हे सगळं दही काढून घ्यायचं आहे. खूप जणांचं दही आंबट होतं किंवा खूप जणांचं दही जे आहे ना, ते चिकट होतं. अशा भरपूर मला कमेंट आलेल्या आहेत. पण तुम्ही एकदा जर डिटेलमध्ये आपल्या दह्याचा जर व्हिडिओ जर पाहिला असेल ना, तर त्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत, जेणेकरून दही अगदी परफेक्ट आपल्या घरी तयार होतं. बरं, आता हे सगळं दही मी ह्या कपड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि याचं ना असं पाणी दाबून घ्यायचं आणि याची अशी घट्टसर अशी गाठ बांधून ठेवायची. जर तुमच्याकडे जर अजिबात वेळ नसेल ना, तर हाताने पिळून काढायचं आणि यावरती ना एक 10 ते 15 मिनटासाठी काहीतरी असं वजन ठेवायचं, जेणेकरून यातलं जे पाणी आहे ना, ते निघून जातं. पण इथे माझ्याकडे थोडासा वेळ होता, म्हणून मी एक अर्धा ते पाऊण तासासाठी हे असंच फ्रीजमध्ये ठेवलं आणि हळूहळू यामधलं जे पाणी आहे ना, ते व्यवस्थित निथळलेलं आहे आणि यामध्ये आता अजिबात पाणी राहिलेलं नाही. घट्टसर आता हा चक्का आपला तयार झालेला आहे. आता इथं मी अर्धा लिटर दुधाचं दही तयार केलं होतं. त्याचा चक्का जो आहे तो लगभग 1.5 वाटी चक्का इथे तयार झालेला आहे. तुमची जर फॅमिली मोठी असेल तर तुम्ही 1 ते 1.5 लिटर दुधाचं दही बनवून घ्या आणि त्याचा हा चक्का तयार करा. आता हा आपला चक्का तयार झालेला आहे. आता हा चक्का आपल्याला या चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे, का तर हा चक्का आपल्याला गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून अगदी मार्केटसारखं क्रीमी आपलं श्रीखंड तयार होणार आहे. आता इथं आपल्याला हा चक्का गाळून घ्यायचा आहे. त्याच्या आधी हा जो डब्बा होता ना, ज्यामध्ये पाणी वगैरे निथळलेलं आहे, हा डब्बा मी साईडला केलेला आहे आणि इथे छोटीशी वाटी घेतलेली आहे. आता या वाटीमध्ये हा आपल्याला चक्का व्यवस्थित असा गाळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित घट्ट आहे, अजिबात पातळ नाही. आणि जर हा चक्का जर तुम्हाला पातळ वाटत असेल ना, तर आणखी थोडा वेळ तुम्ही तसाच कपड्यामध्ये ठेवा. म्हणजे जर थोडंसं पाणी जर राहिलं असेल तर ते निथळून जातं. जर चक्काच जर पातळ असला तर श्रीखंड हे पातळ होईल. त्यामुळे चक्का हा आपल्याला दाटसर हवा आहे, हे लक्षात ठेवा. आता हा व्यवस्थित मी गाळून घेणार आहे. बरं मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपल्या रेसिपीज लगेच पाहू शकता. आता इथे मी लगभग सगळा चक्का हा गाळून घेतलेला आहे. पुरणाच्या चाळणीने गाळून घेतल्यामुळे काय होतं ना, यामध्ये जर छोट्या छोट्या जर गुठळ्या वगैरे असेल ना, तर त्या मोडल्या जातात आणि आपल्याला अगदी एकसारखा हा चक्का मिळतो, जेणेकरून अगदी मार्केटसारखं आपलं श्रीखंड बनवून तयार होतं. इथे बघा, हा आपला चक्का मी गाळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता पहिल्यांदा थोडासा असा वेगळा वाटत होता, पण आता अतिशय क्रीमी आणि हलका झालेला आहे, म्हणजे थोडासा लाईट झालेला आहे. आता इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये ना 1 वाटीला थोडीशी कमी मी साखर घेतलेली आहे. 1.5 वाटी हा चक्का आहे, त्यासाठी 1 वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर घेतलेली आहे. त्यामध्ये 2 विलायची सोलून घातल्या, म्हणजे काय होतं ना, छान असा फ्लेवर येतो. यामध्ये मी केसर वगैरे घालणार नाही, तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही इथे वापरू शकता. मिक्सरमध्ये वाटून घेतलेली साखर यामध्ये घालायची आणि यामध्ये एक 4-5 मी बदाम आणि 4-5 पिस्ता पाण्यामध्ये भिजत घातले ते, त्याची साल काढून पातळ काप करून यामध्ये मी घातलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट यामध्ये घालायचा ते म्हणजे दुधावरची साई. सकाळी मी दुधावरची साई काढून ठेवली होती श्रीखंड बनवण्यासाठी, का तर यामध्ये जर साई घातली ना, तर अगदी क्रीमी आणि खूप जास्त असं चविष्ट असं हे श्रीखंड बनवून तयार होतं. आणि ज्यावेळेस मी दही बनवायचं असतं ना, त्यावेळेस दुधावरची जी साई असते ना, ती अजिबात काढून ठेवत नाही, तशीच त्या दुधामध्ये मिक्स करते, जेणेकरून दही खूप मस्त तयार होतं. आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता आपण साखर घातली तरीसुद्धा हे अजिबात पातळ झालेलं नाही, व्यवस्थित दाटसर आहे. पण तरीसुद्धा एक 10 ते 15 मिनटासाठी मी हे फ्रीजमध्ये ठेवलं आणि नंतर तुम्हाला दाखवते.
हे बघा, एक 10 मिनटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. श्रीखंड तयार केल्याच्यानंतर आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता अजिबात याला पाणी सुटलेलं नाही किंवा अजिबात पातळ नाही, व्यवस्थित असं दाटसर आहे. खूप असं घट्ट नाही किंवा खूपच पातळ नाही, व्यवस्थित अगदी मस्त असं घट्टसर आहे. आणि यामध्ये ताज्या दह्याचा वापर केल्यामुळे अजिबात आंबट नाही, खूप मस्त असं टेस्टी सिंपल आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्याचा वापर करून हे श्रीखंड मी तयार केलेलं आहे. रेसिपी तुम्हाला कुठेही जरासुद्धा आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरच पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर जरूर आपल्या पेजला फॉलो करा अशा सिंपल रेसिपी पाहण्यासाठी. तर बघा आपलं मस्त असं हे श्रीखंड तयार झालेलं आहे. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या सिंपल आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.